नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची ते बघितले आहेत. आज आपण या लेक्चरमध्ये दोन चलातील रेषीय समीकरणाची जोडी कशी सोडवायची हे दुसऱ्या पद्धतीने बघू. ज्या दोन रेषीय समीकरणामध्ये दोन्ही पदाच्या सहगुणकामध्ये अदलाबदल झाले आहेत, अशी समीकरणे कशी सोडवायची ते आपण बघूया. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊन पद्धत समजून घेऊ. 15x plus 17y equal to 21 and 17x plus 15y equal to 11. या दोन समीकरणामध्ये x आणि y च्या सहगुणकाची अदलाबदल झालेली आहे. तर अशा प्रकारची समीकरणं सोडवण्यासाठी आपण प्रथम त्या दोन समीकरणांना नंबर देऊन घेऊया. 15x plus 17y equal to 21 हे पहिलं समीकरण and 17x plus 15y equal to 11 हे दुसरं समीकरण. आता या दोन समीकरणामध्ये x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल झाली आहे. अशा प्रकारचे समीकरण जर असतील तर ती सोडवताना दोन्ही समीकरणाची प्रथम बेरीज करावी, नंतर त्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करावी आणि असे केले असता दोन नवीन सोपी समीकरणं मिळतात. ती समीकरणं सोडवली की आपल्याला उदाहरणाची उकल मिळते. प्रथम आपण समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करूया. त्यासाठी समीकरण एखादे एक मांडून घेतले आणि 15x plus 17x equal to 32x, 17y plus 15y equal to 32y and 21 plus 11 equal to 32. म्हणून आपले इक्वेशन मिळेल 32x plus 32y equal to 32. या तिन्ही पदांना 32 ने भागलं तर आपल्याला समीकरण मिळतं x plus y equal to 1. हे 3 नंबर समीकरण आपल्याला बेरीज करून मिळालं. आता आपण दोन्ही समीकरणाची वजाबाकी करूया. 15x plus 17y equal to 21 आणि 17x plus 15y equal to 11 हे समीकरण एखादे एक मांडून घेतले आपण त्याची वजाबाकी करतो आहोत. तर 15x मधून 17x गेले तर -2x शिल्लक राहतात आणि 17y मधून 15y गेल्यानंतर 2y शिल्लक राहतात आणि 21 - 11 equal to 10. म्हणून आपल्याला समीकरण मिळतं -2x plus 2y equal to 10. आता या तिन्ही पदांना आपण 2 ने जर भागलं तर आपल्याला समीकरण मिळतं -x अधिक y बरोबर 5. -x plus y equal to 5. हे समीकरण नंबर 4. आता आपण समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करूया. त्यासाठी आपण समीकरण एखादे एक मांडून घेतले. x plus y equal to 1 आणि -x plus y equal to 5. या दोन्ही समीकरणाची बेरीज करताना x आणि -x कॅन्सल होतील. y plus y 2y and 1 plus 5 equal to 6. म्हणून आपल्याला समीकरण मिळेल 2y equal to 6. 2y equal to 6 म्हणून काय मिळेल? y equal to 3. 2 ने भागला आपण. तर y equal to 3 ही जी समीकरण किंमत आलेली आहे y ची, ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये टाकूया. कोणत्याही समीकरणात टाकली जाईल. 3 मध्ये टाका, 4 मध्ये टाका, परंतु आपण समीकरण 3 मध्ये टाकूया. 3 मध्ये किंमत टाकल्यामुळे आपल्याला समीकरण मिळतं x अधिक 3 बरोबर 1. तर 3 चं आपण पक्षांतर केलं तर x equal to 1 minus 3. 1 minus 3 equal to -2. Therefore x equal to -2. आणि म्हणून समीकरणाची उकल आपल्याला होईल xy equal to -2 3. मित्रांनो, अशा प्रकारची समीकरणं असतील की ज्या समीकरणामध्ये x आणि y च्या पदांच्या सहगुणकांची अदलाबदल झालेली आहेत, तर ही समीकरण सोडवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत. एकदा त्या समीकरणांची बेरीज करून घ्यायची, त्यावरून एक नवीन समीकरण मिळेल. नंतर त्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची, त्याहून दुसरं समीकरण मिळेल आणि ही जी दोन नवीन मिळालेली समीकरणे आहे यांची बेरीज केली की आपल्याला एका चलाची किंमत मिळते आणि ती किंमत त्या कोणत्याही एका समीकरणामध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या चलाची किंमत मिळते. आपण आणखीन एक उदाहरण बघूया. 99x plus 101y equal to 499 and 101x plus 99y equal to 501. आता ही समीकरण सोडवण्यासाठी आपण आधी नंबर देऊन घेऊया.
99x प्लस 101y इक्वल टू 499 हे पहिलं समीकरण आणि 101x प्लस 99y इक्वल टू 501 हे दुसरं समीकरण. आता या दोन्ही समीकरणाची आपण प्रथम बेरीज करूया. त्यासाठी आपण एक खाली एक मांडून घेऊन त्यांची बेरीज करतो आहोत. 99x प्लस 101y 99 अधिक 1 200 होतात. 99x प्लस 101x equal to 200x. 101y plus 99y equal to 200y. And 499 plus 501 equal to 1000. म्हणून आपल्याला मिळतं 200x plus 200y equal to 1000. या समीकरणाला आपण प्रत्येक पदाला 200 ने भागल्यानंतर आपल्याला मिळेल x plus y equal to 5. हे 3 नंबर समीकरण मिळालं बेरीज करून. आता आपण समीकरणाची वजाबाकी करू. समीकरण 1 आणि समीकरण 2 ची वजाबाकी करू. त्यासाठी आपण समीकरण 1 खाली एक मांडून घेतले आणि त्यांची वजाबाकी करतो आहोत. 99x मधून 101x गेले तर -2x शिल्लक राहतात आणि 101y मधून 99y गेले तर 2y शिल्लक राहतात आणि 499 मधून 501 गेले तर -2 शिल्लक राहतात. म्हणून आपल्याला काय मिळेल -2x प्लस 2y इक्वल टू -2. आता या समीकरणामध्ये प्रत्येक पदाला 2 ने भागल्यानंतर आपल्याला मिळेल -x प्लस y इक्वल टू -1. हे 4 नंबर समीकरण. आता पुढची पद्धत आपली काय आहे? समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करायची. म्हणून आपण समीकरण 3 आणि समीकरण 4 एक खाली एक मांडून घेऊन त्यांची बेरीज करतोय. x आणि -x. x मधून x गेले 0 होतील. y plus y 2y equal to 5 minus 1. That means म्हणून 2y equal to 4. याच्यातून आपल्याला मिळतं y equal to 2. y ची जी किंमत मिळालेली आहे y equal to 2 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये टाकूया. समीकरण 3 मध्ये टाकल्या मिळतं x plus 2 equal to 5. या 2 चं पक्षांतर केल्यानंतर x equal to 5 minus 2. 5 minus 2 is equal to 3. म्हणून आपल्याला x ची व्हॅल्यू 3 मिळाली, y ची किंमत 2 मिळाली. x ची किंमत 3 मिळाली, y ची किंमत 2 मिळाली. म्हणून आपली उकल आहे xy इक्वल टू 3, 2. ही समीकरणाची उकल आहे. तिसरं उदाहरण 49x minus 57y equal to 172 and 57x minus 49y equal to 252. आपण प्रथम समीकरणाला नंबर देऊन घेऊया. 49x minus 57y equal to 172 हे एक नंबर समीकरण. 57x minus 49y equal to 252 हे 2 नंबर समीकरण. आपण हे दोन्ही समीकरणाची प्रथम बेरीज करूया. कारण समीकरणामध्ये सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं मग? एकदा बेरीज करायची, दुसऱ्या वेळी वजाबाकी करायची आणि आलेल्या 2 समीकरणांची पुन्हा बेरीज करायची. समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण एखादी एक मांडून घेतले. 49x प्लस 57x 106x होतात. -57y मायनस 49y 106 मायनस 106y होतात. and 172 plus 252 424 होतात. जर आपण या प्रत्येक पदाला 106 ने भागलं तर उत्तर येतं आपली समीकरण आपल्याला मिळतं x minus y equal to 4. हे 3 नंबर समीकरण झालं. आता समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करूया आपण. त्यासाठी समीकरण एकाला एक मांडून घेतले. 49x मधून 57x गेले की -8 शिल्लक राहतात. -57y मधून -49y गेले की -8y शिल्लक राहतात. 172 minus 252 आपल्याला मिळतं -80. प्रत्येक पदाला 8 ने किंवा 8 ने डिवाइड केलं आपल्याला तर आपल्याला मिळतं x plus y equal to 10. प्रत्येक पदाला आपण इथे -8 ने डिवाइड केलं तर आपल्याला समीकरण मिळतं x plus y equal to 10. हे 4 नंबर समीकरण. आता आपण समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करूया. त्यासाठी आपण x minus y equal to 4 हे 3 नंबर समीकरण, x plus y equal to 10 हे 4 नंबर समीकरण
आपण दोघांची बेरीज करतोय. एक्स प्लस एक्स 2x मायनस वाय प्लस वाय 0 आणि 4 प्लस 10 14. म्हणून आपल्याला मिळेल 2x इक्वल टू 14. 2x इक्वल टू 14 दोनने जर भागलं आपण तर आपल्याला मिळतं x इक्वल टू 7. x इक्वल टू 7 ही किंमत आपण समीकरण 4 मध्ये टाकूया. 7 प्लस वाय इक्वल टू 10. 7चं पक्षांतर केलं. y इक्वल टू 10 मायनस 7 इक्वल टू 3. म्हणून या समीकरणाचे उकल आहे xy इक्वल टू 7 3. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आपण हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्यासाठी असलेलं बेल आयकॉन हे बटन दाबा. ते बेल बटन दाबल्यामुळे आपल्याला या चॅनलवर अपडेट होणारे व्हिडिओ, अपलोड होणारे व्हिडिओ त्वरित नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्याला पाहता येतील. थँक यू. See you again in next video.